नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याला म्हणत असते की अगं माणसामध्ये कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. अगं ऐश्वर्या, तुला पदार्थाची नाही पण माझ्या घरातील सुखाची चव बिघडायची आहे आणि तुला सुख काही टोचते का ग? म्हणून तू आमच्या सगळ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव की जोपर्यंत या घरात मी आहे तोपर्यंत मात्र हे सर्व मी नाही होऊन देणार. तुझ्या वाईट हेतूंच्या वळणावर मी तेथे तुला अडवण्यासाठी असेल हे मात्र तू विसरू नकोस. तू कितीही मिठाचे खडे कालव तरी सुद्धा पण माझ्या घरचे सुख मी कधीही नासून देणार नाही. तुझ्यासारख्या अशा कितीही ऐश्वर्या जरी आल्या तरी सुद्धा मी माझ्या या घराला तुझी दृष्ट नाही लागून देणार. कारण माझ्या घराची दृष्ट मी माझ्या प्रेमाच्या विश्वासाच्या मीठ मोहरीने काढत असते. अगं, तुला धिरडो कसे झाले हे बघायचे का? सर्वजण फारच कौतुक करत होते म्हणून एका वाटीत ती ऐश्वर्याला थोडेसे धिरडे देते तर ऐश्वर्या लगेच घेते परंतु एकही शब्द मात्र ती बोलत नसते. जानकीकडेच बघत असते. तेव्हा ऐश्वर्या एक घास घेते आणि तिला ठसका लागतो. तेव्हा जानकी ही वळून परत मागे म्हणते की अगं एन्जॉय. त्यानंतर इकडे जानकी रूम मध्ये येते आणि ऋषिकेशला याबद्दल सर्व काही सांगते. तर ऋषिकेश म्हणतो की काय सांगते म्हणजे ऐश्वर्याने सारंग आणि गुलाब यांच्याकडून भाजीमध्ये मीठ टाकून घेतले होते का? तेव्हा जानकी म्हणते की हो. तर ऋषिकेशला हसू येते. ऋषिकेश म्हणतो की पण हे सर्व करून सुद्धा तिचा काही उपयोग झाला का? तू इतकी सुगरण असताना, इतकी जागरूक गृहिणी असताना ह्या दोघींचे सुद्धा कोणी कधीच वाकडं करू शकत नाही जानकी. आणि तुला एक सांगतो की कर्णिक सर खरंच खूप खुश झाले होते. तेव्हा जानकी म्हणते की हो, या सर्वाची कल्पना मला आलीच होती. कारण जेवल्यानंतर जेव्हा मी त्यांना बडीशेप खाण्यासाठी दिली होती तेव्हा ते म्हटले की असे छान जेवण जर मिळणार असेल पुढच्या सर्व मीटिंग्स मी येथेच घेतो. तेव्हा ऋषिकेशला हसायला येते आणि ऋषिकेश म्हणतो की ऍक्च्युली मी ऑलरेडी एक मीटिंग अरेंज केलेली आहे आणि ते असे म्हटले की आपल्याकडे बाजार समितीची एक मीटिंग होणार आहे. जे आपल्याकडून भाजीपाला विकत घेतात त्या सर्व व्यापाऱ्यांना ते इकडे येथे बोलवणार आहेत. मग त्यांच्यासोबत एक मीटिंग करणार आहेत आणि ती मीटिंग येथे होणार आहे. त्यामुळे आपला जानकी सर्वात जास्त फायदा होईल. त्या मीटिंगमुळे आणि सेमिनारला आपण त्या जाऊ शकलो नाही त्यामुळे खूप नुकसान झाले होते आणि या मीटिंगमुळे ते नुकसान सुद्धा आता व्यवस्थित भरून येईल आणि जानकी याचे सर्व श्रेय अगदी तुला जाते. तर जानकीला खूप आनंद होतो. तेव्हा जानकी खुशून म्हणते की नाही ऋषिकेश, माझा आणि या सर्वांचा काय संबंध? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काय संबंध म्हणजे काय? सर्व ही जादू तू केलेल्या जेवणामुळेच झाली. ते म्हणतात ना की ज्याची सुरुवात गोड मग त्याचा शेवट सुद्धा गोडच होत असतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे परंतु ही जादू मात्र मी केलेली नाही. आपल्या घरात बाप्पा आले ना ही त्यांची जादू आहे. आपल्या घरातील सर्व विघ्न दूर करण्यासाठी ते मात्र समर्थ आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पण आपल्या घरात जी विघ्न आणते त्या ऐश्वर्याला मात्र थोडीशी अक्कल बाप्पाने द्यायला हवी. जानकी अगं, आज तू होती म्हणून सर्व व्यवस्थित सावरून घेतले पण तिने हे सर्व करायचेच कशाला म्हणून ऋषिकेशला खूप ऐश्वर्याचा राग येत असतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र आपल्या रूममध्ये झोपायला आलेली असते आणि तिला तर खूप टेन्शन येते. नेमकं हे काय होते? खरंच मला काही कळत नाही, हे सर्व काय घडते? तेवढ्यात सारंग हा मस्त घोरत असतो. ऐश्वर्याला खूप राग येतो आणि अजून जोरजोराने घोरा. एकतर येथे माझी झोप उडाली आणि रागाने त्याच्या अंगावर धावून जाऊन हा डिफेक्टिव्ह पीस मात्र इकडे मस्त झोपा काढतो आणि मस्त सुखात झोपलाय तो. आणि याची तरी काय चूक? मला तर आता असे वाटायला लागले नशीबच माझे कुठेतरी झोपा काढत असेल. इतके सर्व मी प्लॅन करते, इतक्या सर्व गोष्टी मी छान जुळवून आणते आईंना माझ्या बाजूने वळवण्यासाठी आणि त्या गोष्टी वळल्या सुद्धा होत्या. पण नाही, ही जानकी आली मध्ये लगेच गुडगुड करण्यासाठी आणि परत गेली आईंच्या गुड बॉक्स मध्ये. पण ठीक आहे, इट्स ओके. कसे आहे की जानकी, आतापर्यंत मात्र मी तुला बाहेरून जखमा दिल्या पण आता यापुढे मी असा घाव घालणार आहे की ज्याच्यामुळे तू मोडून तोडून कोलमडून पडशील आणि कोसळून जाशील. म्हणून ती खूप भडकलेली असते. त्यानंतर इकडे जानकी ही ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो, नका टेन्शन घेऊ. कसे आहे की हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे, कदाचित पुढे सुद्धा असेच राहील. प्रत्येक घरात जशी एक ऐश्वर्या असते तशी जानकी सुद्धा प्रत्येक घरात एक असू शकते. घर तोडणे हे ऐश्वर्याचे काम आहे परंतु घर मात्र जोडून ठेवणे जानकीचा धर्म आहे. तिने नात्यामध्ये कितीही अंधार पसरवला तरी सुद्धा मी मायेचा दिवा घेऊन सदैव येथे उभी आहे. भलेही तिने कितीही मनात काळे रंग पेरून देत, त्यात सुंदर विचारांची रांगोळी कशी काढायची हे मला माहिती आहे आणि त्यासाठी मी समर्थ आहे. तिला जे काही सांगायचे असेल ते ओरडून ओरडून सर्वांना सांगून दे, पण आपले मौन इतके स्ट्रॉंग असले पाहिजे त्यामुळे सर्वांना खरी उत्तरं मिळतात. हे मात्र ती बदलणार नाही आणि हे मात्र नाही बदलणार. म्हणजे असे की प्रत्येक घरातील ऐश्वर्या हे
कधी बदलणाऱ्या नसतात. थोडक्यात कसे म्हणायचे की घरोघरी मातीच्या चुली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पण जानकी तुला एक सांगतो की जोपर्यंत तुझ्यासारख्या जानकी घराघरात आहे तोपर्यंत कुठलीच ऐश्वर्या मात्र जिंकू शकत नाही. तेव्हा मात्र जानकी खूप खुश होते आणि दोघे एकमेकांच्या भेटीत येतात. त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या ही जानकीचा जळफळाट करत असते. प्रत्येक गोष्टी ती स्वतःच पुढे असते. प्रत्येक जबाबदारी तुला एकटीलाच पार पडायची असते. हा तुझा जो काही स्वभाव आहे ना तो तुझ्या अंगाशी नक्की येईल आणि तो तुझ्या अंगाशी कसा येईल ही जबाबदारी मात्र माझी राहील. डोंट वरी, आरतीचा मान तू मला देऊन आईकडून स्वतः कौतुक करून घेतले. त्याच आई विसर्जनाच्या वेळी तुझ्या अंगावर कसे खेकसतील हे तू बघतच राहा. ती जबाबदारी मात्र माझी राहील आणि तू मला घाबरत नाही हे तर माझ्या लक्षात आलेच, परंतु मी आता असे काहीतरी करेन मग तुला माझी भीती वाटेलच, कारण मी तुझ्याशी नाही तर तुझ्या भीती खेळणार आहे. आणि भिंतीजवळ येते. चला जानकी वहिनी, गुड नाईट. आजच्या दिवस मात्र तू मस्त झोप घे, कारण इथून पुढे तुझी झोप मात्र सर्व उडणार आहे. आणि लाईट बंद करून ती सुद्धा झोपते. सारंग मात्र मस्त घोरत असतो. त्यानंतर सकाळ होते आणि सयाजी काका हे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी इकडे रणदेवांच्या घरी येतात. सारंग या नमस्कार करत असतो. ऐश्वर्या मात्र खूप खुश असते. सयाजी काका गणपती बाप्पांचे दर्शन घेतात आणि जोराने गणपती बाप्पा मोरया असे म्हणतात. सर्वजण दर्शन घेतात. तेव्हा सारंग त्यांना पंच अमृत देत म्हणतो की अहो सासरे बुवा, तुम्ही मागच्या वेळेस आले होते तेव्हा कुंडी तुमच्या डोक्यात पडली होती, लागले होते, पण आता तुम्हाला बरे आहे ना. तेव्हा ऐश्वर्याला मात्र तेव्हाचे ते क्षण आठवतात, कारण तिने जोरात कुंडी फेकून दिलेली होती आणि ती कुंडी डायरेक्ट सयाजी काकांच्या डोक्यात जाऊन पडलेली असते. तेव्हा सयाजी काका म्हणतात की नशीब ते थोडक्यात निभावले, नाहीतर टकुडे फुटले असते तर केवढ्यात पडले असते ते. तेव्हा सारंग म्हणतो की हो, बाप्पांचीच कृपा. आणि सयाजी काकांना विचारतो की काय हो, आमच्या सासूबाई नाही आल्यात का. जानकी सुद्धा म्हणते की हो, कावेरी काकू का आल्या नाहीत. तेव्हा सयाजी काका म्हणतात की त्या येणारच होत्या, परंतु त्यांची तब्येत मात्र अचानक बिघडली. अहो, थोडीशी कणकण त्यांना जाणवायला लागली, म्हणून मीच त्यांना म्हटले की तुम्ही इतकी धावपळ करू नका, घरातच बसून राहा. अहो, सारंगकडे बोट करून म्हणतात की बायकोचे मात्र बघावे लागते. तेव्हा सारंग लगेच म्हणून जातो, मी तर नेहमी बायकोचाच विचार करत असतो. तेव्हा सयाजी काका म्हणतात की काय, आणि जोरजोराने हसायला लागतात. तर जानकी लगेच ऋषिकेशला खुणावते आणि त्या दोघांना सुद्धा खूप हसायला येते. आणि ऐश्वर्या ही शांत असते. तर सयाजी काका म्हणतात की आओ, जावे बापू चांगलेच आहे, तुमची ते वयच आहे. तेव्हा जानकी लगेच काकांना विचारते की काका, अहो तुमच्यासाठी चहा टाकू की सरबत घेऊन येऊ. सयाजी काका म्हणतात की काही असेल तरी चालेल. तेव्हा जानकी आत जाते. तर सयाजी काका सारंगला विचारतात की काय हो जावे बापू, तुमचा गणपती तर 5 दिवसांचा असतो. सारंग म्हणतो की हो 5 दिवस तर निघून सुद्धा गेली आणि आज तर विसर्जन आहे, आणि खरं तर आम्हाला असे वाटले होते की तुम्ही कालच येतान. तेव्हा सयाजी काका म्हणतात की अहो, कालच येणार होतो, पण जरा कामात अडकलो होतो म्हणून यायला जमले नाही. तर सारंग म्हणतो की बरं, अच्छा. तेव्हा सारंग ऐश्वर्याला म्हणतो की अहो ऐश्वर्या, बाबांना जरा प्रसाद द्या. तर ऐश्वर्या म्हणते की हो, देते ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या प्रसाद देण्यासाठी सयाजी काकांजवळ येते आणि सयाजी काकांना हळूच म्हणते की बाबा, नेमकं तुम्हाला काय बोलायचे हे लक्षात तर आहे ना. तर सयाजी काका म्हणतात की हो. तेव्हा सारंग विचारतो की काय विचारतात त्या. तर सयाजी काका म्हणतात की नाही, ती फक्त चौकशी करत होती. तेव्हा आणि तेवढ्यात लगेच सयाजीराव हे सोप्यावर येऊन बसतात आणि घरातील सर्वजण बाहेर येतात. सुमित्रा सुद्धा बाहेर आलेली असते आणि सयाजी काका त्यांना नमस्कार घालतो आणि काय, नाण्या कुठे दिसत नाही, कुठे गेला तो असे विचारतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो, ती तुमची वाट बघून कामासाठी बाहेर पडलेत. काका म्हणतात की अहो, मी कालच येणार होतो, परंतु खूप मोठी गडबड झाली. सारंग घाईने विचारतो की काय झाले. तर सयाजी काका म्हणतात की आमच्या एरियामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तर सारंग म्हणतो की काय प्रॉब्लेम. तेव्हा सयाजी काका म्हणतात की आमच्याकडे बाळाभाऊ आहे ना, काम करतात ते, त्यांच्या भावाचा पोरगा अचानक गायब झाला. तेव्हा सर्वजण घाबरतात. तर सारंग म्हणतो की अरे बापरे, गायब म्हणजे नक्की काय झाले, पळून वगैरे गेला की काय. तेव्हा सयाजी काका म्हणतात की अहो जावई बापू, काय बोलतात, इतकेसे लहान पोरग आहे, मग पळून कसे जाईल. बाहेर तो अंगणामध्ये खेळत होता आणि आई थोड्या वेळाने त्याला बोलवण्यासाठी गेली आणि बघती तर काय, पोरग गायब, कोणीतरी उचलून नेले होते. आणि बाळाभाऊ सांगत होते की बाजूच्या गावामध्ये पोरं पळवणारी टोळी सुद्धा आलेली आहे. हा सर्व ऐश्वर्या आणि सयाजीचा प्लॅन असतो. घरातील सर्वजण मात्र ते ऐकून घाबरतात आणि सर्वांना धक्का सुद्धा बसतो. आतापर्यंत 7-8 पोरे ही गायब झालेली आहेत. सारंग म्हणतात की काय सांगतात, 5 पोरी आणि 3 पोरी. तर ऋषिकेश सुद्धा विचारतात की अहो सयाजी काका काय सांगतात.
पण आमच्या कानावर काहीच कसे आले नाही. तेव्हा सयाजी काका म्हणतात की ऋषिकेशराव, अहो आमची माणसं ही गावात कानाकोपऱ्यात पसरलेली आहे, त्यामुळे आम्हाला जरा लवकर समजते. आणि ऋषिकेशराव, जानकी तुम्ही सुद्धा जरा लक्ष ठेवा, कारण तुम्हाला लहान मुलगी आहे, मग तुम्हाला म्हणून हे सर्व सांगितले. तेव्हा जानकी म्हणते की काका, अहो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगितल्याबद्दल, पण आम्ही ओवीची जास्त आणखीन काळजी घेऊ. तेव्हा सारंग म्हणतो की ओवीला आम्ही डोळ्याआड नाही होऊन देणार. तेव्हा सयाजी काका म्हणतात की पण काळजी घ्या आणि आता मी निघतो. सुमित्रा म्हणते की अहो जेवून तरी जा. तर सयाजी काका म्हणतात, बाळाभाऊ म्हणतात की अजून त्यांचा पुतण्या सापडलेला नाही आणि तो बिचारा टेन्शन मध्ये असेल आणि त्याला सुद्धा मदतीची तर गरज लागेल ना. तर सारंग म्हणतो की हो हो, मग चला आता मी येतो. म्हणून नमस्कार करून सयाजीराव जायला निघतात आणि सारंग लगेच सयाजी काकांच्या हातात पेड्याचा बॉक्स देतो आणि हे सासूबाईंसाठी द्या आणि त्यांना सुद्धा सांगा की मी विचारले होते म्हणून. तेव्हा सयाजी काका म्हणतात की नक्की आणि गणपती बाप्पा मोरया असे म्हणून ते जायला निघतात. ऐश्वर्या आणि सारंग त्यांना सोडवण्यासाठी बाहेर येतात. जानकी ही सुमित्राला विचारते की आई नाना कुठे आहे. तर सुमित्रा सांगते की अगं ते महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी बाहेर गेले आणि जाताना म्हटले की उशीर होईल, विसर्जनासाठी काही वाट बघू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो का अगं, तेच मी आत्ता विचारणार होतो, कसे की आपल्याला विसर्जनाची तयारी करावी लागेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं, नंतर ट्रॅफिक सुद्धा खूप वाढते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी लगेच तयारीला लागतो. तेव्हा मात्र जानकीला सयाजी काकांचे ते बोलणे आठवते आणि तिला ओवीची काळजी लागते. तिला तर खूप टेन्शन आलेले असते. तेव्हा जानकीला सुमित्रा विचारते की अगं सर्व तयारी तर झाली, परंतु जानकीचे सुमित्राच्या बोलण्याकडे लक्ष नसते. तेव्हा सुमित्रा जानकीला धक्का देत विचारते की अगं जानकी, कसला विचार करतेस, चल आपण बाप्पासाठी शिदोरी बनवायला घेऊ. आणि तेवढ्यात जानकी भानावर येते आणि हो आई म्हणून ती कामाला लागते. तेव्हा जानकी किचन मध्ये येते आणि तांदळाचा डब्बा घेते. तेव्हा तिला तेच आठवते की सयाजी काकांचे बोलणे, बाळभाऊ आहे ना आमचा आणि त्यांच्या भावाचा मुलगा हा कुठेतरी गायब झाला, पळवणारी टोळी आपल्याकडे आलेली आहे हेच तिला आठवते. तेव्हा जानकी मात्र ते सर्व आठवून टेन्शन मध्ये येते आणि ती त्या विचारत असते, काम करत असते आणि केळीच्या पानामध्ये ते सर्व काही ती घेते. आणि तेवढ्यात ओवी धावत येते. आई आई, मी विसर्जनासाठी हा ड्रेस घालू का असे विचारत. जानकीचे मात्र ओवीकडे लक्ष नसते, ती काही उत्तर देत नाही. तर ओवी पुन्हा विचारते की आई अगं सांग ना, मी विसर्जनासाठी हा ड्रेस घालू का. तेव्हा जानकी म्हणते की ओवी, मला काय वाटते की तू ह्या वेळेस विसर्जनाला जर नाही आले तर चालेल ना. ओवी म्हणते की आई मी काय यायचे नाही, तू बाबा सारंग काका सर्व काही जाणार आहेत ना, मग मी काय येऊ नको. जानकी म्हणते की हो बाळा, आई मला कारण तर सांग, तू काय येऊन देत नाही, मला तुमच्या सोबत यायचे, तू काही कारण सुद्धा सांगत नाही, मी ऐकणार नाही, मी येणारच. तेव्हा जानकी म्हणते की ओवी प्रत्येक गोष्टीत कारण विचारत जाऊ नको. आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते. ऐश्वर्या ओवीला म्हणते की अगं चल, मी तुला सोबत नेते, आपण खूप मज्जा करू, डान्स करू. तर ओवी म्हणते की हो. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अगं तिची आई तिला सांगते ना की येऊ नको म्हणून, मग तू कशाला तिला परत म्हणते की चल म्हणून. तेव्हा ओवी सुद्धा काही ऐकायला तयार नसते आणि आई मला विसर्जनाला यायचे असे ती आग्रह हट्टच धरते. तेव्हा जानकी म्हणते की मी तुला सांगितलं ना हट्ट करू नकोस म्हणून, परंतु ओवी कुठे ऐकणारी असते. ओवी ही हट्ट करतच असते. तेवढ्या सारंग धावत येतो आणि काय झाले ओवीला, आमची परिराणी का रडतेस, बाप्पा चालले म्हणून रडतेस का ओवी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जाणाऱ्या बाप्पाला शेवटचा निरोप देता येणार नाही म्हणून ओवी रडते. सारंग म्हणतो की काय निरोप देता येणार नाही म्हणजे ओवी काय झाले. तेव्हा ओवी म्हणते की अरे काका तूच बघ की आई मला विसर्जनासाठी येऊन देत नाही. ऐश्वर्या सुद्धा म्हणते की तेच ना, ओवीला तर विसर्जनासाठी यायचे, मग जानकी तर नाही म्हणते. तेव्हा सारंग विचारतो की अगं वहिनी काय ग, काय झाले, आपण सगळेजण सोबत आहोत ना, मग येऊन देत तिला. तेव्हा मात्र मुद्दाम ऐश्वर्या ही तोंड चोपडेपणा करण्याचा प्रयत्न करते की अहो सारंग कसे आहे की आईचे मन आहे, एकतर मुलं पळवणारी टोळी गावात आली, ते मुलांना पळवून घेऊन जातात म्हणून जानकी वहिनी घाबरत असतील. ती हो ओवी तर खूप घाबरते आणि खरंच आई मुलं पळवणारी टोळी आली का असे घाबरतच विचारते. तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा राग येतो आणि जानकी ओवीला म्हणते की तू काहीच ऐकू नको, दुर्लक्ष कर. तेव्हा ओवी म्हणते की आई. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की वहिनी अहो असे कसे, मुलांना जर भीती वाटते मग सांगून टाका, कशाला त्यांच्यापासून हे सर्व लपवतात. तेव्हा ओवी रडतच जानकीला विचारते की आई अगं खरंच मुलं पळवणारी टोळी आली का.
तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी बाळा असे काही नाही, तू घाबरू नकोस. तेव्हा सारंग म्हणतो की अगं ओवी तू कशाला काळजी करतेस, तुझा सारंग काका आहे ना तुझ्या सोबत. अगं टोळी बिळी काही नाही, सर्वांना आपण पळून लावूयात, तू काळजी करू नकोस, पटकन जा तयार हो आणि आपल्याला लगेच निघायचे. तेव्हा ओवी खुश होऊन लगेच तयार होण्यासाठी निघून जाते. तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी. तर सारंग म्हणतो की वहिनी अगं कशाला तू घाबरतेस, डोंट फिअर, सारंग इज हिअर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना तुम्ही तर आहातच. सारंग म्हणतो की एकदम परफेक्ट बोललो ना मी. तर ऐश्वर्या म्हणते की हो एकदम परफेक्टच बोलला. तेव्हा सारंग खुश होतो आणि स्वतःचीच पाठ थापडत म्हणतो की आलोच आणि तो बाहेर निघून जातो. तेव्हा जानकी लगेच टेन्शन मध्ये आलेली असते. तर ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा आलेच, आवडते, म्हणून ती सुद्धा निघून जाते. तर जानकीला आणखीन टेन्शन येते, तिला ओवीची काळजी लागते आणि ती गणपती बाप्पांना हात जोडते. तेव्हा बाहेर ऋषिकेश आणि सारंग सुमित्रा यांची विसर्जनाची पूर्ण तयारी सुरू असते. ऋषिकेश म्हणतो की सारंग हे सर्व प्रसाद बॉक्समध्ये भरून घे, म्हणजे तेथे वाटावं लागेल. तर सुमित्रा म्हणते की हो ही फळं सर्व काही व्यवस्थित घेऊन जा. तेव्हा सुमित्रा ही जानकीला आवाज देते की अगं जानकी ही शिदोरी तयार झाली असेल तर घेऊन ये. तेवढ्यात जानकी ही शिदोरी आणून देते. सुमित्रा जानकीला घरच्या फुलांचा हार विचारते. तर जानकी गुलाबदादांना आवाज देते. तेव्हा जानकी बाहेर येते आणि गुलाबदादाचा आवाज देते. तर गुलाबदादा काही जास्वंदाच्या फुलांचा हार घेऊन आलेला असतो आणि तुम्ही जसे म्हटलात तसे मी आपल्या बागेतील फुलं तोडून हा हार बनवला, हाय की नाही भारी. तेव्हा जानकी फक्त काही बोलत नसते आणि हाराकडे बघत असते. तर गुलाबदादा विचारतात की अहो वहिनी काय झाले, काही प्रॉब्लेम झाला का. दरवर्षी तर मी हार बनवून आणतो, मग तुम्ही माझे तर खूप कौतुक करत असतात आणि दरवर्षी तर तुम्ही सुद्धा मिरवणुकीला उत्साही दिसतात, पण आज नेमकं काय झाले तुम्हाला, पण ह्या वर्षी असे का आणि सर्व ठीक तर आहे ना. तेव्हा जानकी काही न बोलते आणि आज जायला निघते. तर गुलाबदादा ओरडून म्हणतात की वहिनी अहो तुम्हाला मिरवणुकीचे टेन्शन आले की काय. जानकी मात्र काही बोलत नाही. तर गुलाबदादा म्हणतात की वहिनी काय झाले. तेव्हा जानकी इकडे तिकडे पाहते आणि गुलाबदादांना विचारते की गुलाबदादा आपल्या गावात मुलं पळवणारी टोळी आलेली आहे का कुठली. तेव्हा गुलाबदादा नाही म्हणतात आणि पण तू वहिनी तुम्ही हे सर्व का विचारतात. तेव्हा जानकी म्हणते की नाही सयाजी काका ही घरी आले होते तेव्हा ते सांगत होते, म्हणून मी विचार करते की ओवीला विसर्जनासाठी घेऊन जाऊ की नको. तेव्हा गुलाबदादा जोरजोराने हसायला लागतात आणि काय मुलं पळवणारी टोळी आणि ते पण आपल्या गावात, शक्यच नाही अहो वहिनी साहेब, कारण सयाजी काकांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल आणि तसे जर काही असते तर सर्वात अगोदर मला समजले असते. वहिनी साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी बाप्पाच्या विसर्जनासाठी गाडी सजवायला घेतो. आणि गुलाबदादा धावतच जाते. तेव्हा जानकी विचार करते की हे सर्व खरं नसेल, मग सयाजी काका असे का म्हटले असेल. तेव्हा लगेच सर्व ढोल ताशावाले आलेले असतात आणि गोवी ही जोरात म्हणते की गणपती चालले गावाला आणि सारंग सुद्धा म्हणतो की चैन पडे आम्हाला आणि ओवी आणि सारंगची मस्त मज्जा सुरू असते. आणि तेवढ्यात गुलाबदादा धावत येतात आणि दादा चला ढोल ताशावाले सुद्धा आलेत, निघायचे का. तर सारंग म्हणतो की म्हणजे काही विषय आहे का आणि आता तर खरी मज्जा येणार आहे. आणि ओवीला सारंग म्हणतो की ओवी अगं पतंग डान्स तर आपल्या लक्षात आहे ना तुझ्या. ओवी म्हणते की काय रे तो विसरण्यासारखा आहे का, तो तर माझ्या लक्षात आहे. तर इकडे जानकी ही बाहेरच उभी असते, मात्र ऐश्वर्या ही म्हणजे घाईने कुठेतरी जात असते. तेवढ्यात जानकीचे तिच्यावर लक्ष जाते आणि जानकी तिचा पाठलाग करत थोडीशी मागे येते. तेव्हा मात्र ऐश्वर्याने एका माणसाला काही पैसे दिलेले असतात आणि एक छोटी मुलगी ती पळवायला म्हणजे ओवीला तिने सांगितलेले असते. तेव्हा जानकी हे सर्व पाहते आणि ऐश्वर्या इतके पैसे कुणाला का देत असेल असा विचार करते. तेव्हा जानकी कशाला देत असेल पैसे असा विचार करत असते. तर इकडे आतमध्ये सारंग म्हणतो की चला आता गणपती घेऊयात. सुमित्रा म्हणते की थांबा रे, इतकी कसली घाई तुम्हाला, मला आपल्या घराच्या बागेतील फुलांचा हार देवासाठी हवाय. तेव्हा जानकी तो हार हातामध्ये घेऊन हा माणूस नक्की कोण आहे म्हणून ती तिकडे जायला निघते. तर लगेच सुमित्रा ही जानकीला आवाज देते की जानकी अगं हार घेऊन लवकर ये. जानकी म्हणते की हो आई आले आणि परत तिचे लक्ष त्या माणसाकडे जाते, परंतु तेथे कोणीही नसते. तेव्हा जानकी विचार करते की हे कुठे गेले, इकडे तिकडे शोधत असते. ऐश्वर्या सुद्धा तिला तेथे दिसत नाही आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी धावतच आतमध्ये येते आणि ऐश्वर्याचा हात पिरगाळत म्हणते की ऐश्वर्या माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुला सोडणार नाही. म्हणून ऐश्वर्याला जानकी आपला हात मारण्यासाठी वर करते आणि तिच्या कानामागे देणार तो सुमित्रा येते. सुमित्रा लगेच जानकीचा हात धरते आणि ओवीला बाहेर येण्यासाठी सांगते. तर ओवी बाहेर येते आणि जानकीला म्हणते की जिच्या अंगावर तू हात उगारलास तिनेच गुंडांच्या तावडीतून तुझ्या मुलीला वाचवले. जानकी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणून जानकीचा हात ती झुगारून बाजूला लोटते आणि रागाने तेथून निघून जाते. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की आली की नाही खेळात आता मज्जा. तेव्हा जानकी तिचा हात पुन्हा पिरगाळते आणि धमकावून म्हणते की माझ्या मुलीच्या जीवाची जर खेळलीस आणि तुला तर मज्जा येत असेल तर
तुझा खेळ खंडोबा करण्यासाठी मला मात्र वेळ लागणार नाही. ऐश्वर्या ही रागाने जानकीकडे बघत असते. जानकी मात्र इतकी भडकलेली असते आणि रागाने ती आतगी डोळे वर करून तिच्याकडे बघत असते. ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.